सुभाष रघुनाथ पावडे, राहणार आष्टी, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड। हे अर्धापूर ते फुलसांगी जाणारा हायवे, याच्यावर दोन पुलं होते। मोठ्या नदीचा एक पूल आणि वर फुलचं झालेलं पाणी आहे। तर पहिल्यानं सगळा सर्वे केला, इंजिनियरनं सगळा सर्वे केला, दोन्ही पुलाचा सर्वे केला। खालच्या माणसानं आणि खासदारानं हे दोन फुलं असल्यामुळे त्याने 30 गुंठे जमीन घेतल्याबद्दल हे फुल कॅन्सल केला इंजिनियरनं, आणि हे आमच्या शेतीचं सगळं नुकसान झालं। हे काय करायचं ते डिपार्टमेंटनं आता ठरवा। प्रशासनानं आम्ही कागदपत्र केले, सगळं केले, डिपार्टमेंटनं काही सुद्धा करू शकले नाहीत। हे खासदारानं 30 गुंठे घेऊन हे आमचा सगळा घोळ केला दोन फुलाचा। हे तर मोठा बांधला म्हणले, पहिला इंजिनियर काय अडाणी होता का? तर त्याला आम्ही सांगायला तर आम्हाला दाबदडप करायले आणि पोलीस संरक्षण मागायले। ह्याने आम्ही काय केलं पाहिजे की आम्हाला हे लवकर उत्तर प्रशासनानं दिलं पाहिजे। आम्ही BDOला केलो, जिल्हा अधिकाऱ्याला केलो, कलेक्टरला केलो आम्ही अर्ज। आमची कोणी कदर करणं झाले खासदाराच्या याच्यामुळं, आणि आम्हाला वरच्यावर दबाव आणायले की आम्ही संरक्षण मागू। मी 30 गुंठे जमीन गेली तरी मी सोडायला तयार आहे। मी अतिक्रमण केला नाही, यानं मागं अर्ज केले अतिक्रमण केला म्हणून, तरी मी गुन्हानं बसलो। म्हणून खवाई दादाराव शिंदे, माझा सर्वे नंबर 17। इथे या पुलाच्या बाजूला आहे पाणी, तरी आमच्या ऊसामध्ये चाललेलं आहे, पुन्हा सोयाबीनमध्ये सगळं चाललेलं आहे। तरी मेहरबान साहेबांनी विनंती करून सांगता आम्ही की आमच्यासाठी हे जसं पुलाचं पहिलं होतं तसंच आमचं करून देणे, एवढीच विनंती करतो आम्ही। दुसरं काय म्हणत नाही। फुलसांगी फुलसांगी ते अर्धापूर रोड महामार्ग चाललेला आहे। तेथील पहिले दोन पुलं होते, तर त्यात एकच बांधलेलं आहे आता। त्याच्यामुळं आमच्या पाणीवर चालेल। विनंती विशेष एवढंच साहेबाला सांगायचं की आमच्या गरीबावर अन्याय करू नका। गाव तालुक्यात आष्टी गावा येथे आमची शेती आहे, गावाला भिडून जवळ नदीपाशी। मी तानाजी रघुनाथ पावडे, शेतकरी। आम्हाला काय थोडी शेती आहे, 2-4 एकर। तर ते इस्टिमेटप्रमाणे हे रोड जे मोठा गेलेला आहे अर्धापूर ते फुलसांगी महामार्ग, त्याचं काम इस्टिमेटप्रमाणे होत नाही नसल्यामुळे आमच्या शेतीचं खूप नुकसान झालं। आम्ही बार सरकारला विनंती करून आम्ही कलेक्टर ऑफिसला गेल्या, BDOकडे गेल्या, तरी आमची कोणी खबरदारी घेत नाही। माहितीचा अधिकार मागला तर कोणी देत नाही। त्याला बा इस्टिमेटप्रमाणे काम करा तुम्ही, आमची काही तशी मनाई नाही रस्ता अडवण्यास। मात्र इस्टिमेटप्रमाणे काम होत नसल्यामुळं आमच्या शेतीचं खूप नुकसान व्हायलं। आणि त्याच्या जवळीच थोडी खासदार साहेबाने शेती घेतलेली आहे, आमच्या तिथे आहेत खासदार साहेब नागेश पाटील, त्याने थोडी शेती घेतलेली आहे। त्याच्यामुळं त्याने ते फुल त्या ठेकेदारावर दबाव आणून कॅन्सल केला। त्याच्यामुळं आमच्या शेतात पाणी खूपच जमा व्हायला। तर आम्ही उद्या लेकराबाळाचा प्रश्न आहे, कसं करावं काय नाही याचं काही आम्हाला उत्तर कुठं भेटत नाही। आणि बरेच दिवसापासून 3 वर्ष झालं लगातार आमच्या शेतीचं नुकसान व्हायला। विनंती करून आमच्यावर एवढा अन्याय होऊ नये याच्यामुळं आम्ही बार सांगलं तरी कोणी दखल घेत नाही।